रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बहिरेवाडीची सुकन्या रुपाराणी निकम बनली कोल्हापूरची महापौर. ग्रामगौरव दिमाखात. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावची सुकन्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांनी कोल्हापूरच्या महापौरपदी विराजमान होत गावाच्या नावलौकिकात मानाचा शिरपेच रोवला. यानिमित्त सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या गावच्या कन्येचा भव्यदिव्य सवाद्य मिरवणुकीद्वारे सत्कार केला. माहेरवाशिणीचा सन्मान. महाराणी ताराराणी यांच्या स्मरणार्थ तलवार भेट आणि मानपत्र देत अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला. हा सत्कार आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामस्थांचा आनंद अवर्णनीय होता. याप्रसंगी बोलताना आमदार कोरे म्हणाले की महाराणी ताराराणीच्या झंझावती व यशस्वी परंपरेचा वसा आणि वारसा तितक्याच ताकदीने पुढे चालवत करवीर काशी महालक्ष्मीच्या पवित्र वैभवाची जपणूक करावी आणि कोल्हापूरच्या विकासाचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत करावा. समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी केले. वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव आणि राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांनी आपल्या मनोगतातून महापौरपदी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. युवा उद्योजक विशाल जाधव यांनी रुपाराणी निकम यांच्या शालेय जीवनापासून आजपर्यंतच्या सातत्यपूर्ण आणि धडाडीच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी महिला नेत्या म्हणून नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना कोल्हापूरच्या नूतन महापौर रुपाराणी निकम यांनी माझ्या या यशाचे सगळे श्रेय माझे पती, सासू सासरे, आई वडील, माझा भाऊ यांना दिले. ज्या बहिरेवाडी गावात मी लहानाची मोठी झाले ते या गावातील सर्व वडीलधारी माणसं नेहमी मला आशीर्वाद देत राहिली. आई वडिलांनी घडवलेल्या संस्काराच्या जोरावरच मला महापौर पदापर्यंत पोहोचता आले. आपण सर्वांनी दिलेल्या पाठबळावर यापुढे कोल्हापूरच्या विकासाच्या चालना देण्याचे काम माझ्या हातून घडेल असे आवर्जून सांगितले. या समारंभात त्र्यंबकेश्वर मठाचे बालयोगी उदयजी महाराज, आनंदगिरी महाराज, शंकरजी महाराज, बाळासाहेब जाधव, कांताबाई जाधव, सुधाताई जाधव, सरपंच प्रमिलाताई जाधव, माजी सरपंच उज्ज्वला जाधव, विशाल पिसे, AB पाटील, अण्णासो पाटील, उद्योजक कल्पना पाटील यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.